गुड मॉर्निंग. आपण कालच्या भागात बायोमॉलिक्युल्सच्या कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय, ओके, कार्बोहायड्रेट्सचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ अ फिजिकल प्रॉपर्टीज, ऑन द बेसिस ऑफ अ हायड्रोलिसिस अँड ऑन द बेसिस ऑफ अ केमिकल प्रॉपर्टीज बघितलं. त्याच्यानंतर D&L फॅमिली म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्या कॅपिटल D अँड कॅपिटल L फॅमिली हे म्हणजे काय बघितलं होतं. आणि मोनोसॅकराइड हे सुद्धा कॅरेक्टर आपण कालच्या भागात पूर्णतः बघितलेला आहे. आज आपण बघणार आहोत की जो ग्लुकोज, आता तुम्हाला माहिती आहे की ग्लुकोज इज अ मोस्ट अबंडंट मोनोसॅकराइड, ओके, अँड particularly glucose which is present in the form of dextrose, grape sugar, blood sugar ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि हा जो ग्लुकोज आहे पर्टिक्युलरली प्रेझेंट इन स्टार्च आणि सेल्युलोजमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. ग्लुकोज हा अल्डोहेक्झोज आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा, आणि ग्लुकोजमध्ये 6 कार्बन प्रेझेंट आहे. मग आता जर तुम्ही ग्लुकोजचं जर स्ट्रक्चर्स बघितलं तर ग्लुकोजच्या स्ट्रक्चर्समध्ये हे लक्षात घ्या की हा ग्लुकोज हा CH डबल बॉन्ड O, आणि मग आपण असं 1 2 3 म्हणजे हा कार्बन नंबर 1 2 3 4, हा कार्बन नंबर 5 आणि हा कार्बन नंबर 6 CH2OH, कार्बन नंबर हा HOH 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 अँड HOH असं आपल्याला बघायला मिळतं स्ट्रक्चर. कुणाचं तर पर्टिक्युलरली ग्लुकोजचं. आता ह्या ग्लुकोजमध्ये एक अल्डिहाइडिक ग्रुप आहे, ओके, एक अल्डिहाइडिक ग्रुप प्रेझेंट आहे. हे जे आहेत 2 3 4 5 म्हणजे किती, 1 2 3 4 सेकंडरी अल्कोहोल ग्रुप आहेत आणि एक प्रायमरी अल्कोहोल ग्रुप प्रेझेंट आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला जर टोटल बघितलं तर सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप हे 4 आहेत आणि प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप 1 आहे. हा इम्पॉर्टंट पार्ट येतो आपल्याला ग्लुकोजच्या स्ट्रक्चर्समध्ये. आता हा जो ग्लुकोज आहे, हा जो ग्लुकोज आहे ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली 4 कार्बन्स, कायरल कार्बन बघायला मिळतात. 1 2 3 4 कायरल कार्बन आहेत, ओके, 4 कायरल कार्बन आहेत. म्हणजेच तुम्ही हे 4 अस्टेरिक मार्क देणार. आणि म्हणून ग्लुकोजचे जर A इज इक्वल टू 2n जर आयसोमर्स बघितले तर 16 आयसोमर्स आपल्याला बघायला मिळतात ग्लुकोजचं. आणि हा ग्लुकोज D प्लस म्हणजेच D फॅमिलीचा आहे आणि आपल्याला डेक्स्ट्रो रोटेटरी कॅरेक्टर देतो. हा महत्वाचा पार्ट येतो, एवढं लक्षात ठेवा. आता हे ग्लुकोजच्या संदर्भात आपण बेसिक माहिती बघितली की ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं आहे, आणि हे फिशर्स कॅरेक्टरनं आपण काढलेलं स्ट्रक्चर्स आहे, हे लक्षात ठेवा. हे स्ट्रक्चर्स, ग्लुकोजचं स्ट्रक्चर हे डोक्यात ठेवा. आणि हे काढायला 1 मार्काला विचारलं जातं. त्याची बद्दल माहिती सुद्धा विचारली जाते. त्याचे आयसोमर्स किती येतील, तो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, आणि ह्याचं जर तुम्ही रोटेशन्स बघितलं तर प्लस 52.5 डिग्रीज एवढा आपल्याला रोटेशन बघायला मिळतं, हे लक्षात घ्या, पर्टिक्युलरली ग्लुकोजचं कॅरेक्टर्समध्ये. मग आता ह्या ग्लुकोजच्या कॅरेक्टर्स ज्या वेळेला तुम्ही बघता तर त्या कॅरेक्टर्स नंतर आपण ग्लुकोजमध्ये प्रिपरेशन्स मेथड हे आपण बघणार आहोत. ग्लुकोजच्या प्रिपरेशन्स मेथड. आता प्रिपरेशन्स मेथड्स मध्ये लक्षात घ्या, प्रिपरेशन्स मेथड मध्ये आपल्याला जर पर्टिक्युलरली कॅरेक्टर जर बघितलं प्रिपरेशन्स मेथडच्या, आणि मला हे द्या का, प्रिपरेशन्स मेथड हे जर तुम्ही बघितलं प्रिपरेशन्स मेथड मधलं तर पहिली प्रिपरेशन्स मेथड येते फ्रॉम सुक्रोज, हे लक्षात ठेवा.
आता तुम्हाला माहिती आहे केन शुगर आणि शुगर केन हे दोनातला महत्वाचा पार्ट महत्वाचा समजून घ्या की कोणाला केन शुगर म्हणायचं आणि कशाला शुगर केन म्हणायचं. तर हा सगळ्यात महत्वाचा आहे, ज्याला आपण केन शुगर म्हणजेच सुक्रोज म्हणतो, एवढं लक्षात ठेवा. सुक्रोज. ओके, केन शुगर म्हणजेच सुक्रोज होय. आणि हे जे सुक्रोज आहे म्हणजेच पर्टिक्युलरली पहिलं प्रिपरेशन मेथड येते केन शुगर पासून, ज्याला आपण सुक्रोज म्हणतो, हे लक्षात ठेवा. ह्याच्यापासून प्रिपरेशन मेथड आहे. आता ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर लक्षात घ्या, सुक्रोज हा जो पार्ट आहे, आता सुक्रोज हा डायसायक्राइड आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि हा सुक्रोज जे आहे पर्टिक्युलरली म्हणजेच पावडर फॉर्म ऑफ सुक्रोज, बर का, पावडर फॉर्म ऑफ सुक्रोज, पावडर सुक्रोज हा महत्वाचा कॅरेक्टर घ्या. हा हिटेड केला जातो. पावडर सुक्रोज इज हिटेड, पावडर सुक्रोज इज हिटेड विथ 90% अल्कोहोलिक और 90% या सुक्रोज इज हिटेड विथ 90% इथाइल अल्कोहोल विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl. म्हणजेच थोडक्यात हे आहे अल्कोहोलिक सोल्युशन विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl. ह्यामध्ये म्हणजेच लक्षात घ्या की पर्टिक्युलरली जे जो पावडर फॉर्म आहे, पावडर फॉर्म ऑफ ग्लुकोज इज हिटेड और बॉइल्ड विथ, कुणाबरोबर बॉइल्ड केलं जातं और हिटेड केलं जातं तर अल्कोहोलिक कॉन्सन्ट्रेटेड HCl, ते सुद्धा अल्कोहोलिक कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर केलं जातं. म्हणजेच जर तुम्ही ग्लुकोज ह्याचा जर कॅरेक्टर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे C22, ओके, आणि हा O11 म्हणजे C22H22, C22 नाही C12H22 अँड O11 हा सुक्रोज आहे. ह्याचं आपण हायड्रोलिसिस करतो, ओके, म्हणजेच हिटेड करतो. हिटेड विथ 90% इथाइल अल्कोहोल विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl. ह्याच्यामध्ये अल्कोहोलिक कॉन्सन्ट्रेटेड HCl हिटेड आउट करतो 373 केल्व्हिनला. हे लक्षात ठेवा, 373 केल्व्हिन एवढा आपल्याला टेम्परेचर कॅरेक्टर 373 नाही 323 केल्व्हिनला आपण बघतो. आणि इथं C6H12O6 अँड C6H12O6 असं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज बघायला मिळतं. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि हे जे हिटिंग आहे हे अबाउट 2 आवर्स हे हिटिंग केलं जातं, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजेच पावडर फॉर्म ऑफ सुक्रोज इज हिटेड. आता हिटेड म्हणा किंवा इथं बॉइल्ड म्हणा, ओके, हिटेड म्हणा किंवा बॉइल्ड म्हणा, बॉइल्ड, ओके. आता हे केन शुगरचं आपण काय करतोय तर हायड्रोलायसिस करतोय. काय करतोय? हायड्रोलायसिस इन प्रेझेन्स ऑफ 90% इथाइल अल्कोहोल विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये काय होतं की ज्या वेळेला आपण सेपरेशन आपल्याला जर बघायला गेलं तर ह्यामध्ये लक्षात घ्या की अल्कोहोलिक कॅरेक्टर आहे, अल्कोहोलिक सोल्युशन आहे. आणि म्हणून काय होतं, अल्कोहोलिक सोल्युशन असल्यामुळं ग्लुकोज इज इनसोल्युबल in alcohol, but fructose is soluble in alcohol. ओके, म्हणजेच ग्लुकोज इज इनसोल्युबल इन अल्कोहोल बट फ्रुक्टोज इज सोल्युबल इन अल्कोहोल, हे डोक्यात ठेवा. आणि त्यामुळं ज्या वेळेला आपल्याला जे मिक्सचर मिळतं म्हणजेच
हे आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं मिक्सचर मिळतं. म्हणजेच हे जे सोल्युशन आहे मिक्सचर ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोजचं सोल्युशन असतं. ओके, म्हणजेच पर्टिक्युलरली हा मिक्सचर ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज इज अलाउड टू कूल डाऊन अलाउड केलं तर ग्लुकोज इज क्रिस्टलाइज्ड आउट. जेस ग्लुकोज इज अंडरगोज अ क्रिस्टलायझेशन प्रोसेस अँड क्रिस्टलाइज्ड आउट होतं, लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्हाला पर्टिक्युलरली ग्लुकोज ह्या क्रिस्टलायझेशन प्रोसेसमधून क्रिस्टल्स आपल्याला मिळतात. म्हणजे ग्लुकोज इज क्रिस्टलाइज्ड आउट अँड क्रिस्टल्स ऑफ ग्लुकोज is formed at upper level of a mixture. म्हणजेच अप्पर लेवलला, सायरपच्या अप्पर लेवलला म्हणजेच सरफेस लेवलला आपल्याला ग्लुकोज बघायला मिळेल, ग्लुकोजचा फॉर्म. अँड ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, अँड फ्रुक्टोज रिमेन इन solution. Fructose remain in a solution because fructose is soluble in alcohol. म्हणून फ्रुक्टोज तुम्हाला पर्टिक्युलर सोल्युशनचा पार्ट बघायला मिळेल आणि ग्लुकोज हा इनसोल्युबल असल्यामुळं इट इज व्हेन तुम्ही कूल डाऊन करता, म्हणजे कूल डाऊन हे ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं मिक्सचर ज्या वेळेला तुम्ही हे कूल डाऊन करता त्यावेळी ग्लुकोज इज क्रिस्टलाइज्ड आउट आणि क्रिस्टल्स ऑफ ग्लुकोज इज फॉर्म ॲट अप्पर लेवल. म्हणजेच आपल्याला फ्रुक्टोज हा अल्कोहोलिक सोल्युशन मध्ये ऍज इट इज प्रेझेंट राहतो, म्हणजे रिमेन इन सोल्युशन. आणि ग्लुकोज हा क्रिस्टल्स फॉर्म मध्ये आपल्याला कूल डाऊन केल्यानंतर काय होतं, अवेलेबल होतो. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे सेपरेट करता. काय करू शकता, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज इज गोइंग टू बी सेपरेटेड बाय अ सेपरेशन प्रोसेस. कारण का फ्रुक्टोज हा remains in the solution and glucose is produced or it is going to be obtained the crystals of glucose when you are going to cool down this mixture. आता ह्यामध्ये काय केलं जातं तर एक सीडिंग, म्हणजेच सीडिंग प्युअर क्रिस्टल्स ऑफ ग्लुकोज is added in सिरप ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. ग्लुकोज अँड फ्रुक्टोजचं जे सिरप आहे त्याच्यामध्ये प्युअर क्रिस्टल्स ऑफ ग्लुकोज केलं जातं सो दॅट क्रिस्टलायझेशन प्रोसेस बिकम्स फास्टर किंवा फास्ट म्हणू शकता. आणि त्यामुळं काय होतं, ग्लुकोजचे क्रिस्टल्स आपल्याला चांगल्यापैकी अवेलेबल झालेले बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणजेच ह्या इथं जे आपल्याला अल्कोहोलिक सोल्युशन्स जे आहे त्या अल्कोहोलिक सोल्युशन्स म्हणजे इथं जे आपण अल्कोहोलिक सोल्युशन्स मध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आहे, जे हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोजचं हायड्रोलिसिस केल्यानंतर ॲट 323 केल्व्हिनला ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं मिक्सचर म्हणजे सायरप मिळतं. आणि त्यातमध्ये ग्लुकोज इज इनसोल्युबल इन अल्कोहोल बट फ्रुक्टोज इज सोल्युबल इन अल्कोहोल. आणि ह्याच्यामध्ये फास्टर किंवा क्विक क्रिस्टलायझेशन पाहिजे असेल की सीडिंग कशा करता केलं जातं तर क्विक क्रिस्टलायझेशन करता. काय केलं जातं, क्विक क्रिस्टलायझेशन करता हे सीडिंग केलं जातं. म्हणजेच प्युअर क्रिस्टल्स ऑफ ग्लुकोज इज ऍडेड इन अ सिरप. कुणाचं सिरप, ग्लुकोज अँड फ्रुक्टोजचं सिरप, सो दॅट क्रिस्टलायझेशन प्रोसेस बिकम्स फास्ट. म्हणजेच क्विक क्रिस्टलायझेशन होतं आणि ग्लुकोजचा इल्ड आपल्याला चांगल्यापैकी मिळतो, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला पर्टिक्युलरली अल्कोहोलिक कॉन्सन्ट्रेटेड HCl इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ सुक्रोज. आता अल्कोहोलिक हायड्रोक्लोरिक सोल्युशन
हे यूज का केलं जातं, तर इथं हायड्रोलिसिस ज्या वेळेला घेतो आपण त्यावेळेला फ्रुक्टोज इज सोल्युबल इन अल्कोहोलिक सोल्युशन आणि ग्लुकोज इज इनसोल्युबल, आणि त्यामुळे क्रिस्टलायझेशन प्रोसेसमध्ये सेपरेशन करण्याकरता आपल्याला हा सगळ्यात महत्वाचं अल्कोहोलिक सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड HCl सोल्युशन विच इज युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो की पर्टिक्युलरली केन शुगर जो सुक्रोज आहे त्याचं हायड्रोलिसिस हे केलं जातं, म्हणजे पावडर सुक्रोज इज हिटेड और बॉइल्ड विथ 90% इथाइल अल्कोहोल विथ अ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. म्हणजेच आपल्याला हे कॉन्सन्ट्रेटेड HClचं अल्कोहोलिक कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे ते 323 केल्व्हिनला सुक्रोजचं हायड्रोलिसिस कॅरीड आउट केलं जातं आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं मिक्सचर आपल्याला मिळतं, मिक्सचर ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज मिळतं. हे जे अल्कोहोलिक सोल्युशन आहे म्हणजे टोटल सुक्रोजचं जे आपण हिटेड करतो ते अबाउट 2 आवर्स हिट आउट केलं जातं आणि ग्लुकोज अँड फ्रुक्टोज मध्ये कन्व्हर्जन होतं कुणाचं, सुक्रोजचं. आता ग्लुकोज इज इनसोल्युबल इन अल्कोहोल बट फ्रुक्टोज इज सोल्युबल इन अल्कोहोल, आणि त्यामुळं मिक्सचर ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज जे सायरप आपण जे म्हणतो हे ज्यावेळेला अलाउड फॉर कूल डाऊन केलं जातं त्यावेळेला ग्लुकोज इज क्रिस्टलाइज्ड आउट, म्हणजे क्रिस्टल्स ऑफ ग्लुकोज इज फॉर्म ॲट द अप्पर लेवल ऑफ द मिक्सचर. ओके, आणि फ्रुक्टोज रिमेन्स इन अ सोल्युशन सो दॅट वी कॅन सेपरेट ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. आणि जर आपल्याला फास्टर क्रिस्टलायझेशन पाहिजे असेल तर आपल्याला प्युअर क्रिस्टल्स ऑफ ग्लुकोज इज ऍडेड इन द सायरप ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. त्या प्रोसेसला आपण सीडिंग म्हणतो, म्हणजेच ते सीडिंग क्विक क्रिस्टलायझेशन करतं आणि त्यामुळं आपल्याला पर्टिक्युलरली सुक्रोजचं कन्व्हर्जन फ्रुक्टोजमध्ये, सुक्रोजचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. आणि ड्यू टू द क्रिस्टलायझेशन प्रोसेसमुळं आपल्याला पर्टिक्युलरली ग्लुकोजचं इल्ड चांगला मिळतो. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. ओके, ही झाली पहिली मेथड टू प्रिपरेशन ऑफ ग्लुकोजची. आता दुसरी जी मेथड आहे ज्यामध्ये आपण पर्टिक्युलरली स्टार्च हा कॅरेक्टर बघतो. कुठला बघतो? स्टार्च हा कॅरेक्टर बघतो. आता दुसरी जी मेथड येते ज्याला आपण फ्रॉम स्टार्च. आता ह्या स्टार्च मध्ये जर तुम्ही स्टार्चचं जर हे बघितलं तर फॉर्म्युला जर बघितला तर फॉर्म्युला जो आहे स्टार्चचा हा C6H10O5 हे येतं. हा N टाइम्स घ्या कारण स्टार्च हा बायोपॉलिमर आहे, N टाइम्स हायड्रोलिसिस करायचं आहे. आता ह्याचा हायड्रोलिसिस ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 काय केलं जातं? डायल्यूट H2SO4. आणि सगळ्यात लक्षात ठेवा ह्या डायल्यूट H2SO4 मध्ये हिट आउट केलं जातं. हिटिंग विथ अंडर प्रेशर साधारणपणे 4 to 5 ATM ह्या प्रेशर खाली आपल्याला हिट आउट केलं जातं. काय? जर स्टार्च हिट आउट केलं जातं आणि N टाइम्स C6H12O6 हे आपल्याला ग्लुकोज तयार होतं. काय तयार होतं? ग्लुकोज तयार होतं. हे लक्षात ठेवा. आता हे ज्या वेळेला ग्लुकोज तयार होतं म्हणजेच ज्या वेळेला कंप्लीशन ऑफ हायड्रोलिसिस घडतं, कंप्लीशन ऑफ हायड्रोलायसिस ऑफ स्टार्च, ओके, ऑफ स्टार्च इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 अंडर प्रेशर 4 to 5 ATM हे ज्या वेळेला आपण करतो, हिट आउट करतो त्यावेळेला लक्षात घ्या ह्यामध्ये पहिला पार्ट म्हणजे पावडर चॉक पावडर म्हणजे पावडर ऑफ CaCO3 ज्याला आपण चॉक पावडर म्हणतो ही ऍड केली जाते. चॉक पावडर इज ऍडेड. आता हा जो चॉक पावडर आहे ही चॉक पावडर ही ऍड केली जाते. हे कशा करता? चॉक पावडर इज ऍडेड टू न्यूट्रलाइज excess H2SO4
H2SO4 म्हणजेच CaCO3 ही ऍड केल्यानंतर पर्टिक्युलरली एक्सेस H2SO4 जे आहे त्यामध्ये CaSO4 कॅल्शियम सल्फेट हे आपल्याला तयार होतं, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्या बरोबरीनं H2O आणि CO2 हे सुद्धा बाहेर पडतं, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपल्याला कॅल्शियम सल्फेट मध्ये होतं, म्हणजेच काय होतं, कॅल्शियम कार्बोनेट ज्याला आपण चॉक पावडर म्हणतो ही न्यूट्रलाइज करते कुणाला, एक्सेस H2SO4 ला, हे लक्षात ठेवा. आता हे जे आपल्याला न्यूट्रलाइज केलेलं पर्टिक्युलरली जे सायरप मिळतं, न्यूट्रलाइज्ड सायरप, ओके, न्यूट्रलाइज्ड सायरप, इन दिस syrup particularly activated charcoal is added. हे न्यूट्रलाइज्ड सायरप जे आहे हे कलर सायरप असतं बरं का, कलर सायरप असतं. कसं असतं हे, कलर सायरप असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला इथं ज्या वेळेला पावडर फॉर्म ऑफ CaCO3 ऍड केलं जातं, कॅल्शियम कार्बोनेट ज्याला चॉक पावडर म्हणतो, जो न्यूट्रलाइज केलं जातं, आणि इथं आपल्याला PPT मिळतो, कोणाचा, कॅल्शियम सल्फेटचा प्रेसिपिटेट मिळतो, हे लक्षात ठेवा. आणि सेपरेशन केलं जातं कॅल्शियम सल्फेटचं प्रेसिपिटेट आणि जे न्यूट्रलाइज्ड सायरप आहे यांचं सेपरेशन केलं जातं. हे सेपरेट केलेलं आहे बघा, न्यूट्रलाइज्ड सायरप जे आहे सेपरेट केलं असतं, कुणापासून, कॅल्शियम सल्फेट पासून सेपरेट आउट केलेलं असतं, हे लक्षात ठेवा. आता हे जे आपल्याला म्हणजेच न्यूट्रलाइज सिरप आहे, आता ह्यालाच आपल्याला न्यूट्रलाइज सिरपलाच फिल्टरेटच म्हणतात, कारण फिल्ट्रेशन प्रोसेसनं आपल्याला हे न्यूट्रलाइज सिरप फाइंड आउट केलं जातं. हा जो फिल्टरेट सिरप आहे, जे कलर सिरप आहे, इन दिस सिरप ऍक्टिव्हेटेड चारकोल इज ऍडेड फॉर डिकलरायझेशन. ओके, डिकलरायझेशन म्हणजेच डिकलराइज्ड सिरप ऑफ फॉर्म्युलेट. ओके, जे काय केलं जातं, डिकलराइज सिरपचं फॉर्म्युलेट केलं जातं, हे लक्षात ठेवा, बाय ऍडिंग अ चारकोल. आता हे मध्ये काय होतं, जे चारकोल आहे, ओके, चारकोल हा जो आहे, चारकोल पर्टिक्युलर चारकोल ऍब्सॉर्ब कलर पार्टिकल फ्रॉम filtrate and makes it decolorized. म्हणजे फिल्ट्रेटला डिकलराइज्ड करतो. कसा, तर जो ऍक्टिव्हेटेड चारकोल आहे तो ऍब्सॉर्ब करतो. काय ऍब्सॉर्ब करतो राजानो, तर तो ऍब्सॉर्ब करतो कलर पार्टिकल्स फ्रॉम सायरप, हे लक्षात ठेवा. आणि मग आपल्याला कुलिंग केल्यानंतर, म्हणजेच हे केल्यानंतर ऑन कुलिंग वी विल गेट, ओके, क्रिस्टल्स ऑफ ग्लुकोज मोनोहायड्रेट चे क्रिस्टल्स मिळतात, ग्लुकोज मोनोहायड्रेट चे क्रिस्टल्स मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि नंतर ह्याचं प्युरिफिकेशन केलं जातं, ओके, प्युरिफिकेशन केलं जातं. आणि पर्टिक्युलरली मेन्थॉल ऍड करून, ऍडिशन ऑफ मेन्थॉल करून, लक्षात घ्या, ऍडिशन ऑफ मेन्थॉल करून ग्लुकोज तयार होतं. आता मेन्थॉल काय करतं, तर डिहायड्रेशन करतं आणि वॉटर मॉलिक्यूल पार्ट हा रिमूव्ह करतो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर ह्यामध्ये स्टार्च पासून ज्या वेळेला तुम्ही रिॲक्शन्स करता त्यामध्ये लक्षात घ्या, सुक्रोज पर्टिक्युलर स्टार्चचं हायड्रोलिसिस H2SO4 अंडर प्रेशर 4 to 5 ATM ह्यामध्ये केलं जातं, हे लक्षात ठेवा. इथं कंप्लीशन ऑफ अ हायड्रोलिसिस ऑफ अ स्टार्च टेक्स प्लेस
हे झाल्यानंतर ज्यावेळेला ग्लुकोज फॉर्मेशन म्हणजे ग्लुकोजचं सायरप मिळतं हे लक्षात ठेवा. त्यामध्ये पावडर फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट हे ऍड केलं जातं. त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चॉक पावडर ही ऍड केली जाते. का? जे एक्सेस H2SO4 आहे त्याला न्यूट्रलाइज केलं जातं. ह्या कॅल्शियम सल्फेटचा पीपीटी होतो. हे पीपीटी आणि ग्लुकोज सोल्युशन हे सेपरेट केलं जातं, फिल्ट्रेट केलं जातं. म्हणजे फिल्ट्रेट आपल्याला जो आहे ज्याला आपण न्यूट्रलाइज्ड सिरप आहे ज्याला फिल्ट्रेट म्हणतो तो कलर सिरप असतो. मग त्यामध्ये आपण ऍक्टिव्हेटेड चारकोल ऍड करतो. ऍक्टिव्हेटेड चारकोल ऍड केल्यानंतर ऍक्टिव्हेटेड चारकोल ह्या न्यूट्रलाइज सिरपला म्हणजेच फिल्ट्रेटला डिकलराइज करतो. म्हणजे डिकलराइज सिरप इज गोइंग टू बी अ फॉर्म्युलेट. मग चारकोल काय करतो? हे जे कलर पार्टिकल्स आहेत फिल्ट्रेट मधले ते ऍब्झॉर्ब करतो आणि पर्टिक्युलरली फिल्ट्रेट हे डिकलराइज्ड होतं हे लक्षात ठेवा. आणि हे जे डिकलराइज्ड केलेलं फिल्ट्रेट आहे ते कूल डाऊन केलं जातं ऑन कुलिंग. ओके, ऑन कुलिंग पर्टिक्युलरली डिकलराइज्ड फिल्ट्रेट म्हणा. ऑन कुलिंग डिकलराइज्ड फिल्ट्रेट वी विल गेट क्रिस्टल्स ऑफ अ ग्लुकोज मोनोहायड्रेट. म्हणजे त्यात वॉटर पार्ट हे असतात, वॉटर मॉलिक्युल्स असतात आणि मग ते प्युरिफाय केले जातात. त्यात ऍडिशन ऑफ मेन्थॉल करून आपल्याला ग्लुकोजचे क्रिस्टल्स बघायला मिळतात. ग्लुकोजचे क्रिस्टल्स आपल्याला बघायला मिळतात. आणि हे जे ग्लुकोजचे क्रिस्टल्स आहेत हे फ्री फ्रॉम वॉटर आहेत. बिकॉज जे मेन्थॉल ऍड केलेलं असतं ते डिहायड्रेटिंग एजंट म्हणून काम करतं. आणि डिहायड्रेटिंग एजंटमुळं लक्षात घ्या की वॉटर मॉलिक्युल पार्ट हा रिमूव्ह होतो आणि मग स्टार्चचं कन्व्हर्जन टोटली आपल्याला पर्टिक्युलरली काय बघायला मिळतं? ग्लुकोज मध्ये होतं हे लक्षात ठेवा. आणि हे जे प्युरिफाईड ग्लुकोज आहे, प्युरिफाईड फॉर्म ऑफ ग्लुकोज आहे हे परत रिक्रिस्टलायझेशन प्रोसेस केली जाते. म्हणजेच प्युअर फॉर्म मध्ये आणलं जातं हे लक्षात घ्या. मग ह्यामध्ये चॉक पावडर ऍड का केली जाते? तर जे एक्सेस H2SO4 आहे ते न्यूट्रलाइज करण्याकरता. ऍक्टिव्हेटेड चारकोल का ऍड केलं जातं? तर जे कलर फिल्ट्रेट आहे ते डिकलराइज करण्याकरता. कारण कलर पार्टिकल इट इज गोइंग टू बी ऍब्झॉर्ब बाय अ ऍक्टिव्हेटेड चारकोल. आणि मेन्थॉल ऍड केलं जातं फॉर डिहायड्रेशन करता. म्हणजे डिहायड्रेटिंग एजंट म्हणून ऍड केला जातो आणि रिक्रिस्टलायझेशन करून प्युरिफाईड ग्लुकोज क्रिस्टल्स आपल्याला बघायला मिळतात हे लक्षात ठेवा. ह्या ज्या दोन मेथड्स आहेत, पहिली मेथड जी आहे फ्रॉम स्टार्च आणि जी दुसरी जी मेथड आहे ती फ्रॉम पर्टिक्युलरली सुक्रोज मध्ये आपण अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड HCl यूज करतो आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे दोन्ही बघतो. ग्लुकोज हा इनसोल्युबल आहे, फ्रुक्टोज हा सोल्युबल इन अल्कोहोलिक सोल्युशन्स असल्यामुळं आपल्याला सेपरेशन बघायला मिळतं. कुलिंग डाऊन करत असताना ग्लुकोजचे क्रिस्टल्स आपल्याला अप्पर पार्ट ऑफ द सायरप बघायला मिळतं आणि पर्टिक्युलरली ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे आपल्याला क्रिस्टलायझेशन प्रोसेसनं सेपरेट आउट करता येतात. क्विक क्रिस्टलायझेशन करता सीडिंग केलं जातं हे लक्षात ठेवा. आणि स्टार्च मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली हायड्रोलिसिस ज्या वेळेला करतो इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 ओके विथ प्रेशर आणि हिटिंग ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला स्टार्चचं कन्व्हर्जन ग्लुकोज सायरप मध्ये होतं. त्यामध्ये न्यूट्रलाइज H2SO4 करण्याकरता कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चॉक पावडर ऍड केली जाते. ऍक्टिव्हेटेड चारकोल ऍड केलं जातं टू डिकलराइज द पार्टिकल. ओके, म्हणजे टू डिकलराइज द फिल्ट्रेट. आणि डिकलराइज फिल्ट्रेट हे जे आहे हे ऑन कुलिंग डाऊन आपल्याला ग्लुकोज क्रिस्टल्स मिळतात हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. ओके, आता आपण ज्या वेळेला पर्टिक्युलरली प्रिपरेशन्स मेथड ऑफ ग्लुकोज हे कॅरेक्टर्स बघितलं. आता ग्लुकोज तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये अल्डिहाइडिक ग्रुप आहे, सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे हे लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेला आपण ग्लुकोजचं स्ट्रक्चर हे ज्या वेळेला कॅरीड आउट करतो तर त्यावेळेला ग्लुकोजच्या स्ट्रक्चर्समध्ये तुम्हाला ऑलवेज यू नो दिस इज द अल्डिहाइडिक ग्रुप आणि हा आपल्याला CHOH4 आपल्याला बघायला मिळतो आणि हा CH2OH हा ग्लुकोज बघायला मिळतो. मग आता हे जे ग्लुकोजचं स्ट्रक्चर जे आहे हे ग्लुकोजचं जे स्ट्रक्चर आहे ते ग्लुकोजचं स्ट्रक्चर पर्टिक्युलरली ओपन स्ट्रक्चर आहे असं
काही सायंटिस्ट म्हणतात किंवा काही पर्टिक्युलरली कॅरेक्टर्स किंवा रिॲक्शन्स ह्या सजेस्ट करतात की ग्लुकोजचं स्ट्रक्चर हे ओपन आहे आणि हे 6 कार्बन दे आर लिंक्ड टुगेदर इन स्ट्रेट चेन मध्ये ते लिंक्ड आहेत आणि म्हणून ते ओपन चेन आहेत. ह्या काही रिॲक्शन्स ह्या एव्हिडन्स देतात किंवा पर्टिक्युलरली एन्डॉर्स करतात फॅक्टर की दॅट इज पर्टिक्युलरली ग्लुकोजचं स्ट्रक्चर इट इज नथिंग बट अ ओपन चेन स्ट्रक्चर. परंतु काही रिॲक्शन्स अशा आहेत दे कॅनॉट सजेस्ट द ग्लुकोज स्ट्रक्चर इज ओपन स्ट्रक्चर, इट इज मे बी अ रिंग स्ट्रक्चर और सायक्लिक स्ट्रक्चर, अशा पण सजेस्ट करणाऱ्या रिॲक्शन्स आहेत. मग आपण पहिल्यांदा असं बघूया की पर्टिक्युलरली द रिॲक्शन्स विच कॅन सजेस्ट द ग्लुकोज इज अ ओपन चेन स्ट्रक्चर आहे त्या कुठल्या रिॲक्शन्स आहेत हे आपण बघूया. म्हणजेच हे जे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे हे ओपन चेन स्ट्रक्चर आहे ही सांगण्याची पहिली जी रिॲक्शन आहे ती म्हणजेच हिटिंग ओके HI विथ रेड फॉस्फरस विथ हायड्रोआयोडिक ऍसिड बरोबर ज्यावेळेला हिट आउट करता ऍट 373 केल्व्हिनला त्यावेळेला तुम्हाला हा CH3 CH2 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 1 2 3 4 हा 5 आणि 6 असा एन हेक्झेन बघायला मिळतो. काय बघायला मिळतो? एन हेक्झेन बघायला मिळतो. म्हणजेच ज्या वेळेला ह्याचं प्रोलॉंग हिटिंग केलं जातं, कुणाचं प्रोलॉंग हिटिंग, कुणाचं ग्लुकोजचं इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोआयोडिक ऍसिड अँड रेड फॉस्फरस बरोबर प्रोलॉंग हिटिंग केल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवा स्ट्रेट चेन असलेलं कॅरेक्टर असलेलं एन हेक्झेन तयार होतं. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं हे लक्षात घ्या. आणि म्हणजेच ह्यामध्ये प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइडिक ग्रुप असण्यासारखासाठी काय आहे का हे महत्वाचा जो कॅरेक्टर येतं ते स्ट्रेट चेन आपल्याला सांगता येत नाही. फक्त इथं काय आहे की हे 6च्या 6 कार्बन हे स्ट्रेट चेन लिंक्ड आहेत हे आपल्याला पर्टिक्युलरली फर्स्ट रिॲक्शन्स म्हणजेच रेड फॉस्फरस विथ HI ह्यातनं ज्या वेळेला तुम्ही रिॲक्शन्स करता ओके त्यावेळेला प्रोलॉंग हिटिंग केल्यानंतर आपल्याला 6 कार्बन हे लिंक्ड आहेत. म्हणजे हे काय सजेस्ट करतं? 6 कार्बन लिंक्ड इन स्ट्रेट चेन मध्ये ते लिंक्ड आहेत. ही रिॲक्शन ती सजेस्ट करते. हे सगळ्यात डोक्यात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट येतो. म्हणजेच आपल्याला ह्या आहेत हे कळून येतं. ही पहिली रिॲक्शन झाली, जी पहिली पर्टिक्युलरली रिॲक्शन किंवा पहिलं एन्डॉर्समेंट झालं पर्टिक्युलरली ओके. त्याच्यानंतर येतं दुसरी जी कॅरेक्टर आहे ते म्हणजेच प्रेझेन्स ऑफ अ CHO ग्रुप. प्रेझेन्स ऑफ CHO ग्रुप ज्याला म्हणतो आपण अल्डिहाइडिक ग्रुप असं म्हटलं जातं. त्याची रिॲक्शन्स पहिली रिॲक्शन्स आपण बघितली HI विथ रेड फॉस्फरस आणि त्यामध्ये 373 केल्व्हिनला हिट आउट केल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलरली स्ट्रेट चेन आहे हे ग्लुकोज आपण त्याच्यामध्ये एन्डॉर्समेंट केली. आता प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइडिक ग्रुप हे करत असताना तुम्हाला माहिती आहे हा आपण बघितलेला होता NH2 म्हणजेच H2NOH म्हणजेच तुमचा हा NH2OH ज्याला आपण हायड्रॉक्सिल अमाइन म्हणतो. आणि हायड्रॉक्सिल अमाइन अल्डिहाइड मध्ये काय होतं ह्या अल्डिहाइडिक ग्रुप बरोबर ऍड होतं हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला हा CH डबल बॉन्ड NOH हा पार्ट तयार होतो आणि पर्टिक्युलरली हे ग्लुकोजचं ग्लुकॉक्झाईम हे तयार होतं. ग्लुकॉक्झाईम तयार होतं विथ H2O चं रिलीज. आता ही जी रिॲक्शन आहे ओके ग्लुकोज रिॲक्ट्स विथ
NH4OH, ज्याला आपण हायड्रॉक्सिल अमाइन म्हणतो. हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर ज्या वेळेला ते रिॲक्ट करतं त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की पर्टिक्युलरली अल्डिहाइड ग्रुप म्हणजेच CHO ग्रुप इज प्रेझेंट इन ग्लुकोज हे फाइंड आउट पर्टिक्युलरली इंटरप्रिट होतं किंवा आपल्याला सजेस्ट केलं जातं बाय हायड्रॉक्सिल अमाइन्सच्या रिॲक्शननं. मग आता जी पुढची रिॲक्शन आहे ती पर्टिक्युलरली जर आपण बघितलं तर हेच फक्त काढणार आहे मी आता. पुढची जर रिॲक्शन जर तुम्ही बघितली तर ह्यामध्ये पहिली घेतली हायड्रॉक्सिल अमाइनची, पुढची आहे HCN. म्हणजेच तिसरी जी रिॲक्शन येणार आहे राजानो ती येते प्रेझेन्स ऑफ CHO ग्रुप करताच ऍडिशन ऑफ HCN हायड्रोजन सायनाइड ह्याची आपण रिॲक्शन बघतो. हे लक्षात ठेवा, ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. आता ह्यामध्ये काय होतं तर हा जो CN आहे हा पर्टिक्युलरली इकडं ऍड होतो आणि हा H इथं ऍड होतो आणि तुम्हाला हा असा काय होतं CN इथं OH आणि हा CHOH4 अँड CH2OH म्हणजेच ग्लुकोज सायनोहायड्रीन तयार होतं. काय तयार होतं? ग्लुकोज सायनोहायड्रीन हे तयार होतं. हे लक्षात ठेवा. आणि ही रिॲक्शन काय करते? ही रिॲक्शन कन्फर्म करते. रिॲक्शन कन्फर्म that is a carbonyl group C double bond O, that is a carbonyl group in presence of CHO. म्हणजेच अल्डिहाइडिक ग्रुप मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे हे सजेस्ट करतं. कोण करतं सजेस्ट? जर ही ऍडिशन ऑफ HCN ची रिॲक्शन करते. बघा हायड्रॉक्सिल अमाइनची रिॲक्शन सजेस्ट काय करते? देयर इज अ अल्डिहाइडिक ग्रुप. अल्डिहाइडिक ग्रुप मध्ये कार्बोनिल कॅरेक्टर आहे हे सजेस्ट करतं HCN बाय ऍडिशन. कुणाची? HCN ची ऍडिशन होते आणि ग्लुकोज सायनोहायड्रीन आपल्याला तयार होतं. हे लक्षात ठेवा. आता ह्या ग्लुकोज सायनोहायड्रीन नंतर पुढची जी रिॲक्शन येते ती लक्षात घ्या. ती लक्षात जर तुमची घेतली तर ह्यामध्ये पर्टिक्युलरली दोन रिॲक्शन्स आपल्याला महत्वाच्या कॅरेक्टर्स मध्ये आपण बघणार आहोत. त्यातली पहिली जी रिॲक्शन येते ज्याला आपण ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज हे कॅरेक्टर्स आपण बघतो. ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज दोन प्रकारानं आपण ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज केलं जातं. हा तुमचा CH डबल बॉन्ड O, हा CHOH4 अँड CH2OH. आता ह्याचं ज्या वेळेला ऑक्सिडेशन केलं जातं पहिला ब्रोमीन इन वॉटर काय केलं जातं? Br2 इन वॉटर हे ऑक्सिडेशन केलं जातं. आता Br2 इन वॉटर हे पर्टिक्युलरली ज्या वेळेला ऑक्सिडेशन केलं जातं त्यावेळेला कार्बॉक्सिलिक ऍसिड म्हणजेच CHO ग्रुपचं कन्व्हर्जन कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्ये होतं. हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच इथं आपल्याला CHO is going to be converted into COOH group when Br2 with H2O हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो आणि आपल्याला ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज घडतं आणि तुम्हाला जो पर्टिक्युलरली प्रॉडक्ट येतो तो ग्लुकॉनिक ऍसिड तयार होतं. ह्या ऍसिडचं नाव काय आहे? ग्लुकॉनिक ऍसिड तयार होतं. हे लक्षात ठेवा. परंतु आता ह्यामध्ये ग्लुकॉनिक ऍसिड आहे हे आपल्याला ज्या वेळेला समजलं त्यानंतर पर्टिक्युलरली आपल्याला पुढची जी रिॲक्शन आहे ऑक्सिडेशनचीच आहे. त्यामध्येच हा CH डबल बॉन्ड O CHOH4 म्हणजेच तुम्ही ग्लुकोज घेणार आहे परत. ओके, हा सुद्धा ग्लुकोज आहे एवढं लक्षात ठेवा. ओके, हा सुद्धा तुमचा ग्लुकोज आहे. आता ह्यामध्ये आपल्याला लक्षात घ्या की ज्या वेळेला ग्लुकोजची रिॲक्शन्स केली जाते ओके पर्टिक्युलरली
इन प्रेझेन्स ऑफ HNO3 म्हणजेच नायट्रिक ऍसिड बरोबर ज्या वेळेला रिॲक्शन्स केली जाते हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. आणि हे डायल्यूट HNO3 आहे आणि ह्यामध्ये काय होतं, CHO ग्रुप इज कन्वर्टेड इनटू COOH अँड CH2OH म्हणजे जो प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे त्याचं सुद्धा कन्वर्जन होतं COOH मध्ये. म्हणजे कन्वर्जन जे होतं CHO चं COOH मध्ये आणि CH2OH चं COOH मध्ये होतं आणि तुम्हाला प्रॉडक्ट मिळतो इथं CHOH4 आणि COOH हे कॅरेक्टर बघायला मिळतं आणि ह्याचंच नाव येतं सॅकरिक ऍसिड. काय तयार होतं, सॅकरिक ऍसिड, त्यालाच ग्लुकॅरिक ऍसिड असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आता ह्या ज्या दोन्हीही ऑक्सिडेशनच्या रिॲक्शन्स आहेत हे कन्फर्म करतात. ओके, बोथ दिस रिॲक्शन म्हणजेच बोथ दिस ऑक्सिडेशन रिॲक्शन कन्फर्म करतात. कन्फर्म काय काय, प्रेझेन्स ऑफ CHO ग्रुप, दॅट इज कार्बोनिल ग्रुप आहे हे कन्फर्म करतात. तो ओपन चेन स्ट्रक्चरचा पार्ट आहे हे कन्फर्म करतात, ओपन चेन स्ट्रक्चरचा पार्ट आहे. सी आपल्याला जर बघितलं तर ह्याच्यामध्ये ओपन चेन स्ट्रक्चरचा पार्ट आहे, प्रेझेन्स ऑफ CHO आहे. ओके, कार्बोनिल ग्रुप आहे आणि हा जो CHO ग्रुप आहे लक्षात घ्या, बरोबर नायट्रिक ऍसिड बरोबर ज्या वेळेला आपण रिॲक्शन्स बघतो तर हा CHO ग्रुप हा टर्मिनल आहे, CHO ग्रुप टर्मिनलला आहे आणि and also glucose contain प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप हे सुद्धा आपल्याला सजेस्ट केलं जातं आणि तो सुद्धा कसा आहे, फ्री इन कॅरेक्टर आहे हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट येतो पर्टिक्युलरली ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोजच्या कॅरेक्टर्स मध्ये. म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा पहिली रिॲक्शन्स बघितली, पहिली जी रेड फॉस्फरस विथ हायड्रोआयोडिक ऍसिड HI मध्ये स्ट्रेट चेन आहे, म्हणजे ऑल 6 कार्बन्स दे आर लिंक्ड विथ स्ट्रेट चेन. दुसऱ्यामध्ये हायड्रॉक्सिल अमाइन्स मध्ये आपण बघितलं की देयर इज अ प्रेझेन्स ऑफ अ CHO ग्रुप. ओके, त्याच्यानंतर HCl हा तुम्हाला एंडॉर्स करतो की कार्बोनिल ग्रुप हा प्रेझेंट आहे इन द फॉर्म ऑफ CHO, म्हणजे फॉर्माइल ग्रुपच्या दृष्टीनं कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे हे प्लेस करतो. आणि ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल हे तुम्हाला सांगतं की देयर इज प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक अँड प्रायमरी अल्कोहोलिक अँड CHO ग्रुप हे दोन्ही प्रेझेंट्स आहेत आणि ते दोन्ही टर्मिनलला आहेत हे सांगतं. म्हणजेच कार्बोनिल ग्रुप हा जो आहे इझिली ऑक्सिडेशन मध्ये जातो, ते माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट विथ ब्रोमीन इन वॉटर किंवा ब्रोमीन वॉटर बरोबर आपल्याला ग्लुकॉनिक ऍसिडच्या रिॲक्शननं म्हणजे ग्लुकोज इज कन्वर्टेड इनटू ग्लुकॉनिक आणि HNO3 डायल्यूटच्या ह्यानं ग्लुकोज इज कन्वर्टेड इनटू सॅकरिक ऍसिड ह्या रिॲक्शन्सनं आपल्याला सांगितलं. परंतु ज्या वेळेला आपण ही रिॲक्शन ग्लुकोज मध्ये प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे, सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि अल्डिहाइडिक ग्रुप आहे, ही ज्या वेळेला म्हणतो म्हणजेच तो ओपन चेन स्ट्रक्चरचा पार्ट आहे असं ज्या वेळेला आपण सजेस्ट करतो त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की CHOH म्हणजे सेकंडरी अल्कोहोलिक आणि प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप हे सुद्धा ओपन चेनचाच पार्ट आहे. मग त्याच्याकरता जी रिॲक्शन आहे तर प्रेझेन्स ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप हा रिॲक्शनचा पार्ट येतो हे लक्षात ठेवा. काय आहे, प्रेझेन्स ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. ओके, आता ह्या करता आपल्याला पर्टिक्युलरली ग्लुकोज रिॲक्टेड विथ particularly acetyl chloride
or acetic anhydride in presence of anhydrous ZnCl2 बरोबर ज्या वेळेला ही रिएक्शन्स कॅरीड आउट केली जाते, ओके, त्यावेळेला आपल्याला बघता मिळतं आता हा तुमचा CHO आहे, हा तुमचा CHOH4 आहे आणि हा CH2OH आहे. जर तुम्ही ऍसिटाइल क्लोराइड घेतलं CH3COCl, ओके, आता ह्याला ऍसिटाइल क्लोराइड म्हणतात, ऍसिटाइल क्लोराइड. आणि ज्यावेळेला तुम्ही हिटिंग केलं कशामध्ये, इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 हिट आउट केलं, हे लक्षात ठेवा. आता हिथं आपल्याला अल्कोहोल किती आहेत, एक 4 आणि हे एक 5 अल्कोहोलिक ग्रुप आहेत, म्हणजेच हा 5CH3CO. आता काय होतं बघा, हा CH3CO आणि हा Cl आपल्याला काय होतं, पर्टिक्युलरली हा कॅरेक्टर येतं, हा Cl मायनस आणि हा पॉझिटिव्ह कॅरेक्टर येतं. आणि हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन, आता हा हायड्रोजन रिप्लेस होतो बाय CH3CO, म्हणजे किती 4 हायड्रोजन रिप्लेस होणार आहे, म्हणजेच तुमचा हा CHO आणि हा तुमचा पर्टिक्युलरली CHO COCH3 असा एक, आणि इथं CH2O COCH3 प्लस 6 पर्टिक्युलरली हा 4 आणि 5 5HCl आपल्याला जनरेट होतील आणि ह्याचं नाव येतं ग्लुकोज पेंटा ऍसिटेट. ग्लुकोज पेंटा ऍसिटेट म्हणजे हा CH3CO ग्रुप particularly CH3CO group is attached by replacing hydrogen from secondary and primary alcoholic. मग आता ह्या 5CH3C च्या ऐवजी तुम्ही जे ग्लुकोजचं स्ट्रक्चर घेतला आणि इथं जर ऍसिटिक अनहायड्राइड टाकला, ओके, CH3C डबल बॉन्ड O हे ऍसिटिक अनहायड्राइड, ह्याच्यावरचं सगळं सेमच येणार आहे, हिटिंग अनहायड्रस ZnCl2 असणार आहे, ओके, हे ग्लुकोज असणार आहे. यातले 5 आपल्याला इथं हा बॉन्ड ब्रेक होतो, CH3CO ग्रुप ऍड होतो आणि तयार होताना आपल्याला हा ग्लुकोज पेंटा ऍसिटेटच तयार होणार आहे, ओके, हे लक्षात ठेवा. काय तयार होणार आहे, ग्लुकोज पेंटा ऍसिटेट, परंतु बाय प्रॉडक्ट तयार होईल तो ऍसिटिक ऍसिड तयार होईल. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. ही रिएक्शन इम्पॉर्टंट येते आणि ही रिएक्शन तुम्हाला कन्फर्म करते की देर इज 5 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट इन ग्लुकोज स्ट्रक्चर. ग्लुकोज स्ट्रक्चर्स मध्ये हे 5 हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, हे लक्षात ठेवा. आता हे तुम्ही ऍसिटाइल क्लोराइड नाही करा किंवा ऍसिटिक अनहायड्राइड न करा, दोघांच्याही याने तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे, ग्लुकोज पेंटा ऍसिटेट न आपल्याला ग्लुकोज पेंटा ऍसिटेट हे फॉर्म्युलेट होणार आहे, हे लक्षात घ्या. हा इम्पॉर्टंट फॅक्टर तुमच्या दृष्टिकोनातून येणार आहे, हे घ्या. आता पुढचा जी रिएक्शन येते ती रिएक्शन्स म्हणजेच पर्टिक्युलरली जे आपल्याला रिडक्शन पार्ट ऑफ ग्लुकोज. आता हे तुमच्या पुस्तकात नाही आहे, परंतु तुम्हाला हे सीईटीचं कॅरेक्टर म्हणून आपल्याला घेता येईल किंवा नीट JEE चे कॅरेक्टर्स म्हणून. ही रिएक्शन म्हणजेच ओपन चेन स्ट्रक्चरला एव्हिडंट करते किंवा कन्फर्म करते ती जी रिएक्शन्स म्हणजेच लक्षात घ्या की रिडक्शन ऑफ ग्लुकोज हे आपल्याला बघितलं जातं. आता ह्या रिडक्शन ऑफ ग्लुकोज मध्ये रिडक्शन ऑफ ग्लुकोज, आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हा तुमचा CH डबल बॉन्ड O आहे, हा CHOH4 आहे, हा CH2OH आहे. ह्याच्या बरोबरीनं फक्त इथं काय करायचं, NaHG इन वॉटर घ्यायचं. आता हे काय होतात, एक हायड्रोजन हिथं येतो आणि एक हायड्रोजन हिथं येतो आणि तुम्हाला हा CH2OH CHOH4 आणि CH2OH हा सॉर्बिटॉल तयार करतो, म्हणजेच हेक्सा
हायड्रिक अल्कोहोल तयार होतं, हे लक्षात ठेवा. हेक्साहायड्रिक अल्कोहोल तयार होतं. म्हणजेच ह्या सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला काय सांगतात, तर पहिली रिॲक्शन्स जी तुम्हाला सांगते, जी रेड फॉस्फरस विथ हॉट HI, रेड फॉस्फरस विथ हायड्रोआयोडिक ऍसिड HI स्ट्रेट चेन आहे सांगते. हायड्रॉक्सिल अमाइन कन्फर्म करतो CHO ग्रुप आहे. HCN हा कार्बोनिल ग्रुपचं कन्फर्मेशन देतो. आणि ऑक्सिडेशन विथ ब्रोमिन वॉटर अँड ऑक्सिडेशन विथ डायल्यूट HNO3 कन्फर्म करतं की देयर इज अ प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप विच इज प्रेझेंट इन अ टर्मिनल पार्ट, हे तुम्हाला कन्फर्म करतं. आणि CHO ग्रुप आहे हे कन्फर्म करतं कारण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटनं आपल्याला ऑक्सिडेशन इझिली घडतं आणि तो CHO ग्रुप हा फ्री आहे हे सांगण्याचं काम कोण जर करत असेल तर लक्षात घ्या, ती आपल्याला हे पर्टिक्युलरली माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट ब्रोमिन इन वॉटर हे करतं. हा लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. मग त्याच्यानंतर आपण पर्टिक्युलरली ऍसिटाइल क्लोराईड बरोबर, ज्याला ऍसिटायलेशन प्रोसेस म्हणतो, ग्लुकोजचं ऍसिटायलेशन आपण केलं. म्हणजेच हायड्रॉक्सिल ग्रुप किती प्रेझेंट आहेत हे बघितलं, तर ते 5 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत. त्याची रिॲक्शन आपण ऍसिटाइल क्लोराईड और ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर केली आणि ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज पेंटा ऍसिटेट मध्ये होतं, हे तुम्हाला मी सांगितलं, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात रिडक्शन प्रोसेसनं यामध्ये अल्डिहाइडिक ग्रुप आहे आणि अल्डिहाइडचं रिडक्शन होतं विथ NaHG इन वॉटर आणि सॉर्बिटॉल तयार होतं. म्हणजेच CHO ग्रुप हा फ्री ग्रुप आहे, हे पण आपल्याला कन्फर्म रिडक्शनच्या कॅरेक्टरनं करता आलं, हे लक्षात घ्या. म्हणजेच ह्या सगळ्या ज्या रिॲक्शन्स आहेत हे तुम्हाला एव्हिडंट करतात, सांगतात की ग्लुकोज इज ओपन चेन स्ट्रक्चर आहे, त्याच्या बाजूनं म्हणजेच ओपन चेन स्ट्रक्चर आहे त्याचा एव्हिडन्स म्हणून. ओके, ह्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत. पहिली रिॲक्शन आहे रेड फॉस्फरस विथ HI, दुसरी आहे NH2OH बरोबरची, तिसरी आहे जी आपल्याला HCN बरोबर, चौथी आहे ऑक्सिडेशन एजंट ब्रोमिन इन वॉटर अँड डायल्यूट HNO3 अँड ग्लुकोज पेंटा ऍसिटेट. ह्या मेजर आणि रिडक्शनची ही आपण कन्फर्मेशन करता यूज केलं जातं, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि हे ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल की ग्लुकोजचं कॅरेक्टर, ग्लुकोजच्या स्ट्रक्चर्समध्ये अल्डिहाइडिक ग्रुप आहे आणि त्या अल्डिहाइडिक ग्रुप बरोबर तुम्हाला पर्टिक्युलरली प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आणि त्याच्याच बरोबरीनं प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप प्रमाणे सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप पण प्रेझेंट आहे, हे ओपन चेन स्ट्रक्चरचं एव्हिडन्स कॅरेक्टर तुम्हाला दिलेलं आहे. कोणी सांगितलेलं आहे, तर ह्या पर्टिक्युलरली रिॲक्शननं सांगितलेलं आहे. परंतु ज्या काय काय रिॲक्शन्स आपण बघितल्या तशाच काही ग्लुकोजचं स्ट्रक्चर हे ओपन चेन स्ट्रक्चर आहे. म्हणजेच ग्लुकोज डी स्ट्रक्चर इज नॉट ओपन चेन स्ट्रक्चर हे सांगणाऱ्या रिॲक्शन्स पण काय काय आहेत, म्हणजे त्या सुद्धा एव्हिडन्स देतात, हे लक्षात ठेवा. म्हणजेच लक्षात घ्या पहिल्यांदा की ओपन चेन स्ट्रक्चर सांगणाऱ्या आपण रिॲक्शन्स बघितल्या, त्यातल्या पहिली जर बघितलं की जी आपण रेड फॉस्फरस विथ HI ओपन म्हणून सांगितलं, परंतु HCN ची ऍडिशन रिॲक्शन होते ग्लुकोज बरोबर. ओके, परंतु काय ग्लुकोज बरोबर ऍडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड अल्डिहाइड अँड कीटोन मध्ये बघितले बघा, NaHSO3 आणि अमोनियाची ऍडिशन CHO ग्रुपला होत नाही. दॅट इज द फर्स्ट थिंग. म्हणजेच ऍडिशन होत नाही, म्हणजे ऍडिशन रिॲक्शन्स विथ अमोनिया अँड विथ सोडियम बाय सल्फाइड ग्लुकोज इज नॉट गोइंग टू परफॉर्म. दॅट इज नंबर 1. नंबर 2, glucose does not give the reactions with a skips base बरोबर किंवा 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन बरोबर रिॲक्शन तो देत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे पहिलं ग्लुकोज इज नॉट गिव्हिंग और नॉट परफॉर्मिंग द ऍडिशन रिॲक्शन्स विथ अमोनिया as well as पर्टिक्युलरली आपण जर बघितलं तर अमोनिया बरोबरीनच
आपल्याला NaHSO3. दुसरं, इट डज नॉट गिव्स द टेस्ट और रिएक्शन्स विथ स्कीप बेस अँड ऑल्सो बघा हा स्कीप बेस अँड ऑल्सो 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्राझिन, ज्याला 2,4-DNP म्हणतो, हे अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये आपण बघितलेले आहे. परंतु ग्लुकोज मध्ये CHO ग्रुप असून सुद्धा अमोनिया बरोबर सोडियम बायसल्फाइड बरोबर 2,4-DNP बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं जो आहे तो स्किप्स बेस बरोबर तो रिॲक्ट होत नाही, हे लक्षात ठेवा. परंतु आता ग्लुकोज हा हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर रिॲक्ट करतो. ओके, आणि ग्लुकोज ऑक्झाईम तयार करतो. ग्लुकोज हा हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर ग्लुकोज म्हणजे ग्लुकोज ऑक्झाईम तयार होतं. परंतु ग्लुकोज पेंटा ॲसिटेट विच इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ अ ग्लुकोज डज नॉट रिॲक्ट विथ हायड्रॉक्सिल अमाइन. म्हणजेच आता त्या पेंटा ॲसिटेटमध्ये CHO ग्रुप आहे की नाही बघा, म्हणजे तो डेरिव्हेटिव्ह ग्लुकोजचा आहे. ग्लुकोज पेंटा ॲसिटेट ॲसिटायलेशन केल्यानंतर, ओके, म्हणजे ते ॲसिटाइल क्लोराईड बरोबर करा किंवा ॲसिटिक अनहायड्राइड बरोबर करा, ग्लुकोज पेंटा ॲसिटेट तयार होणार आहे. आणि हे ग्लुकोज पेंटा ॲसिटेट जे होतं त्याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे. परंतु ग्लुकोज जसा हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर रिॲक्ट करतो तसा ग्लुकोज पेंटा ॲसिटेट करत नाही, दो इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ ग्लुकोज, हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं इंडिकेशन काय होतं ह्या चार गोष्टीनं, देर इज ॲब्सेन्स ऑफ फ्री CHO ग्रुप. म्हणजेच अल्डिहाइडिक ग्रुप हा फ्री नाही आहे, तो पर्टिक्युलर इन द फॉर्म ऑफ रिंग चेन मध्ये असणार आहे. म्हणजेच CHO ग्रुप, फ्री CHO ग्रुप इज ॲब्सेंट हे सांगण्याचं काम ह्या रिॲक्शन्स करतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जर तुम्ही बघितलं, जर डी ग्लुकोज हे जर कॅरेक्टर बघितलं तर पर्टिक्युलरली 2 स्टेरिओ आयसोमेरिक फॉर्म मध्ये बघायला मिळतं. एक अल्फा डी ग्लुकोज आणि दुसरं बीटा डी ग्लुकोज मध्ये बघायला मिळतं आणि बोथ द क्रिस्टलाइन फॉर्म्स मध्ये बघायला मिळतं. आता हे जे क्रिस्टलायझेशन फ्रॉम हॉट सॅच्युरेटेड ॲक्वियस सोल्युशन, अल्फा ग्लुकोजचा मेल्टिंग पॉइंट आहे 423, बीटा ग्लुकोजचा पण आहे 423च. परंतु अल्फा ग्लुकोज obtained at 303 Kelvin and beta glucose is obtained at 373 Kelvin. हे लक्षात ठेवा. मेल्टिंग पॉइंट अल्फा ग्लुकोज आणि बीटा ग्लुकोजचा सेम आहे 423 केल्विन, परंतु अल्फा ग्लुकोज हा 303 केल्विनला ऑप्टेंड होतो आणि बीटा ग्लुकोज हा पर्टिक्युलर 373 केल्विनला होतो. आणि म्हणून आपल्याला जो डी ग्लुकोज बघायला मिळतो, जो ग्लुकोज आपण म्हणतो, इट इज अ मिक्सचर ऑफ अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी ग्लुकोज 2 स्टेरिओ आयसोमेरिक फॉर्म मध्ये बघायला मिळतो. म्हणजेच दे आर गोइंग टू बी लिंक्ड टुगेदर बाय अ रिंग चेन होतं असं हे सजेस्ट करतं. आणि म्हणून पर्टिक्युलरली ह्या ज्या कॅरेक्टर्स आहेत, ॲडिशन ऑफ अमोनिया, ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फेट, रिॲक्शन विथ स्किप्स बेस, 2,4-DNP और रिएक्शंस विथ हायड्रॉक्सिल अमाइन विथ ग्लुकोज पेंटा ॲसिटेट, ह्या रिएक्शन सजेस्ट करतात की ग्लुकोज डज नॉट हॅव अ ओपन चेन स्ट्रक्चर. ग्लुकोजचं स्ट्रक्चर हे ओपन चेन नाही, हे सांगण्याचं काम आपल्याला पर्टिक्युलरली ह्या रिॲक्शन्स करतात. मग एका बाजूला ओपन चेन सांगणाऱ्या रिॲक्शन्स आहेत, रेड फॉस्फरस विथ HI, दुसरा आहे HCN, NH2OH ऑक्सिडेशन, आणखीन ग्लुकोज पर्टिक्युलरली ॲसिटायलेशन आणि रिडक्शन, हे कॅरेक्टर सांगतात ओपन चेन आहे. परंतु ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत अमोनिया बरोबरच्या किंवा स्किप्स बेस बरोबरच्या, 2,4-DNP बरोबरच्या, त्या सांगतात की ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर नाही आहे. आणि इव्हन पुढे सांगतात की ग्लुकोज, डी ग्लुकोज, दे आर पर्टिक्युलरली एक्झिस्ट इन अ 2 स्टेरिओ आयसोमेरिक फॉर्म, अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज. दोघांचा मेल्टिंग पॉइंट सेम आहे, परंतु दोन्हीही जे प्रोड्यूस होतात, एक 303 केल्विनला आणि एक 373 केल्विनला प्रोड्यूस होतात, हे आपण बघितलेलं आहे. ह्या गोष्टी ज्या सांगतात म्हणजेच ओपन आहे का क्लोज चेन स्ट्रक्चर आहे हे सांगण्याचं काम सगळ्यात महत्वाचं जो कॅरेक्टर्स येतं ते ग्लुकोजच्या स्ट्रक्चर्स मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून
आपल्याला ग्लुकोज हे ओपन चेन नाही आहे, मग ते सायक्लिक स्ट्रक्चर आहे. ते सायक्लिक स्ट्रक्चर कसं येतं, कसं तयार होतं, त्याच्या बाबतीत काय आहे काय नाही आहे हे जर आपल्याला कॅरेक्टर्स बघायचे असतील तर ते पुढच्या पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे. मग पुढच्या पार्टमध्ये अल्फा डी ग्लुकोज बीटा डी ग्लुकोज म्हणजे कसं तयार होतं, म्हणजेच 2 स्टेरिओ आयसोमेरिक फॉर्ममध्ये कसं ग्लुकोज येतं, म्हणजेच त्याचं सायक्लिक स्ट्रक्चर हे आहे का नाही हे सजेस्ट कसं केलं सायंटिस्टने हे आपल्याला बघायचं आहे. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो पर्टिक्युलरली ग्लुकोजच्या स्ट्रक्चर्स बाबत. आणि म्हणून आपण जे आज कॅरेक्टर्स बघितलं ते ग्लुकोजचं स्ट्रक्चर बघितलं, फिशर्स प्रोजेक्शननं कॅरेक्टर बघितलं आणि फिशर्स प्रोजेक्शननं कॅरेक्टर्स बघितल्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचा जो पार्ट बघितला तो म्हणजेच ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर आहे का सायक्लिक स्ट्रक्चर आहे. परत एकदा सांगतो, ओपन चेनच्या मी रिॲक्शन दिलेल्या आहे. सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये glucose does not react with ammonia and sodium bisulfite, that is number 1. It does not react with a Skipp's base and 2,4-DNP आणि हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर ग्लुकोज पेंटा एसिटेट रिॲक्ट करत नाही. ह्या रिॲक्शन सजेस्ट करतात की ग्लुकोज डू नॉट हॅव ओपन चेन स्ट्रक्चर, इट इज अ सायक्लिक स्ट्रक्चर हे सांगितलं जातं. एवढं लक्षात ठेवा. आणि इथं आपण हा आजचा पार्ट संपवतोय. थँक्यू व्हेरी मच.